पुण्याच्या मंचर शहरामध्ये दर्ग्याच्या लगत सुरू असलेल्या कामादरम्यान दर्ग्याची जी भिंत आहे ती भिंत कोसळली आणि या भिंतीलगत असलेला जो दर्गा आहे त्या दर्ग्या ठिकाणी भुयार असल्याची माहिती खरं तर हिंदुत्ववादी संघटनेने केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, पण त्याची चर्चा करणार आहोत। मला सांगा खरं तर मंचर शहरामध्ये दर्गा आहे त्या दर्ग्याचं काम सुरू होतं, काय नक्की प्रकरण आहे त्या ठिकाणी, काय आपल्याला पाहायला मिळालं? मुळात तिथं दर्गा नव्हता, एक छोटंसं पुरातन म्हणण्यापेक्षा एक वास्तू आहे आणि त्या वास्तूच्या ठिकाणं एक काम चाललं होतं मुस्लिम समाजाकडून आणि ते काम करत असताना काही भाग ढासळला, तर ते भाग खाली आल्यानंतर तिथं काही हिंदूंचे बांधकामाचे अवशेष दिसतात, ते म्हणजे सापडून आले। तर आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे आणि प्रशासनाकडे मागणी की त्या आर्किओलॉजीकडनं त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी आणि ते शहानिशा करून जे काही सत्य आहे ते बाहेर यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ते सत्य बाहेर आल्यानंतर दोन्ही समाजानं ते स्वीकारावं। नक्की स्वीकारावं, मात्र एकंदरीत पाहिलं की मुस्लिम बांधव आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की ही जी 400 वर्षापूर्वीची ही जी दर्गा आहे ती आहे ते 400 वर्षापूर्वीचं बोलत असं ना, आत्ता एक 1500 वर्षापूर्वीचं त्यांनी जिथं कब्रस्तान बांधलं होतं त्याच्याखाली तो संपूर्ण वस्तू हिंदूंची निघालेली आहे आणि त्याचा लवकरात लवकर निर्णय सुद्धा होईल। त्याच्यानंतर ते जर बोलत असेल 400 वर्षापूर्वीचं आहे तर 400 वर्षापूर्वी काय होतं तिथं, त्याच्याखाली हिंदू स्थापत्य कलेचा नमुना कसा काय सापडतोय? बरं, जर 400 वर्षापूर्वीचं होतं तर 400 वर्षापूर्वी तुम्ही असे 12 फूट उंची व 15 फूट उंची का बांधलं? ते आजूबाजूची सगळी बांधकाम ही जमिनी लेवलला आहे आणि कारण कोणते बांधकाम आपण 10 ते 12 फूट करतो त्याच्यावरती आपलं स्ट्रक्चर उभं करतो, ध्यानात घ्या। त्या पद्धतीने ते जसं देशामध्ये म्हणजे संबल असन किंवा इतर ज्ञानव्यापी असन प्रत्येक ठिकाणी ध्यानात घ्या, हिंदूंच्या मंदिरावरती मशिदी सापडल्यात, कबरी सापडल्यात, त्या पद्धतीने इथं सुद्धा बांधकाम झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही 400 वर्षाच्या मागे जा ना आणि ते बघा त्यावेळेस कुठं अतिक्रमण झाले, काय झाले। आणि समजा जे उद्या आर्किओलॉजिस्ट असन किंवा प्रशासन जो निर्णय देईन तो आम्हाला मान्य राहील। आज पोलीस प्रशासनासंग सुद्धा आमचं बोलणं झालं आहे, आमच्या हिंदू समाजाने आजपर्यंत कुठेही त्याचं भांडवल केलेलं नाही, सर्वजणांनी शांततेचा मार्ग अवलंबला आहे। पण ती वस्तू जर आमची निघत असेल पुराव्यानिशी तर ती आम्हाला देण्यात यावी। सध्या त्या दर्ग्याचं काम सुरू आहे, नक्की काय काम सुरू आहे आणि त्या काम सुरू असल्यानंतर ती भिंत कोसळल्यानंतर खरं तर ती वास्तू आपल्याला निदर्शनास आली? बरोबर, आत्ता तिथं जे काम असतं वास्तूचं चालू होतं त्या ठिकाणी एक पिलर कोसळल्यानंतर जे हिंदू स्थापत्य कलेमध्ये असतं, राऊंडमध्ये बांधकाम असतं की आपलं बांधकाम झालं, एखादं आपण देऊळ बांधतोय ते किंवा बांधकाम करतोय तर त्याच्यानंतर होते 3 फुटाची कामान असते बघा, 3-3.5 फुटाची राऊंड केलेली कामान असते, तर ती देवळाच्या वरती, तर त्यातला 1 फुटाचा भाग फक्त आत्ता शिक समोर आलेला आहे। अजून एक 30-40 फूट जर साफ केलं, जास्त साफ करायचं नाही, फक्त 1-1 फुटाची माती काढायची, तर ती माती काढायला लगेच क्लिअर होईल खरं काय खोटं काय, जास्त हे करायची गरज नाही। तर मुस्लिम बांधव आहेत त्यांची सध्या महसूल विभाग असेल किंवा पुरातत्व विभाग असेल त्यासोबत नगरपालिका असेल यांच्यासोबत चर्चा चालू आहे। त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे जी दर्गा आहे त्या दर्ग्याची संपूर्ण कागदपत्र आमच्याकडे आहे। असू दे ना, कागदपत्र ही नंतर तयार होतात, ध्यानात घ्या। कागदपत्र कशी झाल्यात काय झाले हे नंतरचा विषय, ध्यानात घ्या। पण तिथं जर समजत असं, आता समजा हिंदूंची एखादी वास्तू आहे, हिंदूंचं मंदिर आहे खाली किंवा हिंदूंची शिवपिंड आहे, आज सुद्धा तिथून एक 100 फुटावर अशीच एक म्हणजे मजार सापडली आणि त्याच्या खाली शंकराची पिंड सापडली होती, त्या भागातच सापडली होती, ध्यानात घ्या। नक्की खरं तर मंचरमध्ये ज्या पद्धतीने पाहिले की 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठिकाणी तैनात केलेला आहे। 2 समाजामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। या मंदिराचा जो आकार सापडलाय त्यामुळे गावामध्ये चर्चा अशी झाली आहे का मंदिरात आहे तिथं आणि तिथं पाहण्या क्षणी लगेच समजतंय का तिथं मंदिराचं बांधकाम आहे। त्यामुळं आम्ही हिंदुत्ववादी संघटनांनी मागणी केलेली आहे का त्याचं ASI सर्वेक्षण व्हावं आणि जो निर्णय येईल तो आमच्या सर्व हिंदू समाजाला मान्य असेल त्यासाठी शासनाने कारवाई करावी आणि तो क्षेत्र आहे ते प्रतिबंधित करावं, ही आमची मागणी आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर ज्या दर्ग्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी प्रशासनाने पाहणी करावी, पाहणी करून त्या ठिकाणी जो काही निर्णय येईल तो आम्हाला हिंदुत्ववादी संघटनेला मान्य असलं त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं आहे। कारण विकिसा मी सुनील टिव्ही 9 मराठी, मंचर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।